डिसिजन मेकिंग हे कशा पद्धतीने झालं पाहिजे छोट्या व्यवसायात, मोठ्या व्यवसायात आणि मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रत्येक उद्योजकासाठी आहे विक्रम. यासाठी मी नेहमी म्हणते की बिझनेस करायचा ना तर बिझनेस म्हणजे फक्त प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकणे नाही. तुमचं ऑर्गनायझेशन म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम सेल्फ एम्प्लॉई किंवा सोलोप्रेनर टू हॅव्हिंग अ बिग ब्रँचेस. तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना त्याचं व्हिजन आणि मिशन ठरवा. जर तुमच्या बिझनेसला डायरेक्शनच नसेल, त्या बिझनेसला व्हिजन आणि मिशनच नसेल, तर तुमचे डेली तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात आणि ते बदलावे लागतात. आणि जे चालले तर तुम्ही क्रेडिट घेता, नाही चालले की ऑर्गनायझेशन मध्ये वरपासून खालीपर्यंत फक्त ब्लेम गेम चालू असतो. आता पण माझा हा रील ऐकताना सुद्धा खूप जण ब्लेम गेम करतात. असे काय लागले बोलायला, सुटाबुटात बसून काय लागतं, बिझनेस करून दाखवावा, असं करावं तसं करावं. सो ब्लेम गेम हा सातत्याने चालू असतो आणि त्याच्याने तुम्हाला अजिबात पॉवर मिळत नाही. ओके, सो बिझनेस मध्ये एक स्ट्रक्चर असलं पाहिजे, एक हायरार्की स्ट्रक्चर असलं पाहिजे. एखादी आयडिया तुम्ही नवीन सुरू करताय ऑर्गनायझेशन मध्ये तर आधी सगळ्यांची मतं घेतली पाहिजे, पण डिसिजन हे ओनरनीच केलं पाहिजे. कारण तुम्ही जर प्रत्येकाला विचारत बसलात ना काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे, प्रत्येक जण त्याला जे कम्फर्टेबल वाटतं ते सांगतो. सो बिझनेस मध्ये यू आर द डिसिजन मेकर, यू आर द ओनर. सो यू टेक द ओपिनियन ऑफ एव्हरीवन बट टेक क्रेडिट फॉर सक्सेस ऑल्सो अँड फेल्युअर ऑल्सो.